12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. 2 माझे अनुभव आले बर का. अरे वा. अच्छा. दोन्ही मी केलेले, मला परत शेअर केलेले, परत मला ते ऐकायला इतकं छान वाटत होतं ना. आपणच बोलतोय का हे स्वतःला वाटत नाही. खरंय. खूप छान म्हणजे. आणि आज तर मला एक इतका सुंदर अनुभव आला, काय सांगू. अरे वा. खूप छान. मी आज पुण्यात गेले होते, माझ्या ऑफिसचं काम होतं. अच्छा अच्छा. हो. तशीच मग माझं ऑफिसचं काम झालं आणि मी तुळशीबागेत गेले ना मग. बरं. आणि तुळशीबागेत एवढी फुल गर्दी आहे, आज कंपन्यांना सुट्या असतात. हो 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 हो. एवढी फुल गर्दी, तरी मी आपली गेले मग. दगडूशेठचं दर्शन घेतलं. अरे वा. दत्तात्रेयाचं दर्शन घेतलं तुळशीबागेत तिथे. आणि मग तुळशीबागेत फिरत होते, आपलं हे पाहत सेवात एकटीच होते ना. आणि मग पुढे ते कावरे आईस्क्रीम गेले, वर गेले, आईस्क्रीम खाल्लं, परत खाली आले आणि मग चालले. गर्दी, एवढी गर्दी, असं म्हणजे माणूस चिटकून चाललंय असं होतं. अरे बापरे. हो, एवढी गर्दी आहे. त्या गर्दीमधून मला मागून आवाज आला बघा. अगं थांब, अगं थांब. अरे बापरे. 3 वेळा आवाज आला, अगं थांब, अगं थांब. म्हणून मी मग थांबले. आपल्याला कोणतरी आवाज देत आहे ना, म्हणून मागे घेऊन राहिले. मलाच देत आहेत का दुसऱ्याला देत आहेत. हो, एकदम म्हणजे 90-95 जवळजवळ वर्षाची आजीबाई होत्या. इतक्या वाकलेल्या, एवढं त्यांना चालवत नव्हतं बरं का. अरे. फक्त वाकून चाललेल्या आणि मलाच आवाज देत आहेत, अगं थांब, तुला. मी म्हणलं, आजी माझ्याशी बोलायचंय का तुम्हाला? वळून बघितलं, आजी माझ्याशी बोलायचं का? तर हो म्हणे, तुझ्याशीच बोलायचंय मला. अरे वा. हो बघा ना. आणि मी मग मागे वळाले, म्हणलं आजी काय काम आहे? चला म्हणलं आईस्क्रीम खायला. मी खाऊनच आले होते. म्हणे मला आईस्क्रीम नाही खायचं, मला 5 रुपये दे फक्त. बापरे. म्हणलं आजी 5 रुपयात काय होणार हो? म्हणलं तुम्ही इतक्या थकलात, मी एकट्या कशा काय आल्या म्हणलं एवढ्या गर्दीमध्ये? तर आले म्हणे, मी काही थकलेली नाही, मी दिसते अशी पण मी काही थकलेली नाही. म्हणलं कशासाठी आला होता? तर म्हणे मी दवाखान्यात गेले होते आणि हातामध्ये काही नाही मॅडम, पर्स नाही, पिशवी नाही, काही नाही. आणि तो वाचलेला जो डोकं जवळजवळ जमिनीला लागलेला. हो. आणि मी मग उभी राहिले बरं का. म्हणलं आजी 5 रुपयात काय होतंय? म्हणलं नाही मला ते. म्हणे माझं सगळं होतंय. म्हणलं तुम्हाला कुठे जायचं आजी? तर म्हणे मला नत्तावाडीला जायचंय. तर म्हणलं मग कसं जाणार आहे? म्हणे बसनी. म्हणलं अहो तुम्ही बसमध्ये कशा चढणार हो? तुम्ही किती वाकलात? एवढं बोलते. नाही मी जाते म्हणे, मला फक्त 5 रुपये दे. तर मी मग पर्समध्ये शोधले तर माझ्याकडे 5 रुपयाचा ठोकळा नाही, 10 रुपये होते. मग मी 10 रुपयाचा ठोकळा दिला. म्हणे मला 10 रुपये नकोय, 5 रुपये दे. हो म्हणे. म्हणलं आजी माझ्याजवळ 5 नाही येतो, 10च येतं. म्हणलं 5ची नोट नाही, मग 50ची, 100ची नोट. तुझी 50 नको, 100 नको, मला फक्त 5 रुपये दे. ना. आणि मी दिले 5 रुपये. ते 10 रुपयाचा ठोकळा दिला आणि घेतला मग बरं का. आणि म्हटलं आता मला मागचे अनुभव होते ना, असं स्वामी येतात, भेटतात.
रूपात म्हणून मी मग म्हणलं, मग माझ्या पुढे गेल्या त्या आणि मी तिथे उभी राहिले. हा. आणि बस स्टॉप अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरच होतं, तिथेच अगदी हा तुळशीबागेच्या कोपऱ्यावर. हा तर मी बघितलं, म्हणलं कुठे जाते आजी, बघूया आपल्याला स्वामीच भेटले का, काय अनुभव दिलाय. हा. मला तर म्हणले स्वामी कारण इतकं वाकलेलं होतं ना मॅडम. बापरे. हा, हा. आणि हो, जाताना मागे वळून पाहिलं आणि मला म्हणताय स्वामी ओम. अय्या एवढ्या मोठ्या आवाजात म्हटल्या त्या बाई माझ्याकडे बापरे. मागे आणि वळून. तुम्ही स्वामी ओमला हे शेअर करता बघा अनुभव. आणि मी फक्त स्वामी ओमला पुढे गेले आणि मला असा हात असं दाखवला स्वामी ओम. आणि बापरे. गायब झाली म्हातारी. अय्या बघा दिसलीच नाही परत. कमाल कमाल. काही नाही, मी इतकी चक्रावले मॅडम. मी बसले थोडा वेळ तिथे, त्या कावरे कोल्ड्रिंक्स आहे ना हा. त्या पायरीवर थोडा वेळ बसले. हा. परत पुढे गेले. म्हटलं त्या आजी, त्या बस स्टॉप अगदी जवळ होते 1 मिनिटाच्या हा, तिथे. हा, 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 हा. पुढे गेले आणि म्हणलं आजी आहेत का नाही बघूया म्हटलं. मी तिथं विचारलं पण म्हणलं हो एकदम म्हातारे आजी होत्या म्हणलं. आता माझ्या कुणी आल्या म्हणलं, मी 10 रुपयाचा ठोकळा दिला त्यांना. त्या मला 5 मागत होत्या. दिसल्या का? अजिबात नाही म्हणे, आजी इकडे आल्याच नाही. अगो बाई बघा ताई, स्वामीच होते स्वामीच होते. माझ्या अंगावर बाई असं काटा आला हो अक्षरशः. तुम्ही खूप लकी आहात ताई, खूप हो, मला आभार. प्रत्यक्ष भेट दिली मला. मी अहो ताई इतकं मनापासून करते ना, काय सांगू. मी खरंच. सकाळी उठले ना, माझी पूजा इतकी पटकन, मी सगळं भरभर आवडते. सगळ्या तुळशीला पाणी, तुळशीला तुपाचा दिवा, केळीचं झाडे, केळीला ओम नमो भगवते, पिंपळाचं झाडे, त्याला सगळ्यांना. परत पांढरी रुई आहे, त्या रुईला सगळ्यांना पाणी घालून उंबर आले माझ्या दारात. मला माहित नव्हतं कुंडीमध्ये अरे वा. फुलांची झाडे, त्यात उंबर मला दिसला. अरे मी वा. त्या उंबराला पण पाणी घातलं. औदुंबराचं झाड, तिचं सगळं पूजा इतकी व्यवस्थित. अरे वा वा वा. हळदीचं लेपन. मी म्हणजे सकाळपासून माझे 4 तास असे छान जात आहेत हो. किती सुंदर. आणि मी घरी आले बरं का तिथून. आणि लगेच मग आंघोळ केली, लगेच मंदिरात गेले. आज आरतीला नाही जाता आलं ना, 7:30 हा, वाजले. हा, हा, हा. मी लगेच मंदिरात गेले स्वामींच्या बघा. हा. आणि दर्शन घेतलं. आणि तिथंच मागे लगे पशुपतीनाथाचं मंदिर आहे. हा. तिथं दररोज माझं जल मी घालते, शुद्ध जल वाहते. अरे एक वा. मुद्रा वाहते, म्हणजे शिवशंभोचं करते, 12 ज्योतिर्लिंगाचं तिथे. अरे वा. दररोज अगदी तिथे कापूर, पिवळी मोहरी, ते सगळं जाळते. अरे वा. दिवा म्हणजे तुपाच्या वाती पण मी लावते तिथे. आणि बापरे. मस्त दर्शन घेऊन मी येते बरं का. किती ते छान. सगळं केलं आणि परत आले. गणपतीचं मंदिर आहे, येतानी परत जाताना हा, हा. गणपतीचं दर्शन घेते, येतानी पण गणपतीचं रोडवरच. अरे वा वा. हा, हा, हा. मी आज दुसरा पण अनुभव मॅडम, तुम्ही म्हणाली बाई काही सांगते चाडून नाही वाढून. नाही, खरं आहे ताई, येतात अनुभव, खूप खरे असतात ते. काय सांगू तुम्हाला मॅडम. आणि तिथे सुद्धा एक आजोबा बसलेले बघा, हा. 9:30च्या दरम्यान. हा. आणि टिळा लावलेला वारकरी. अरे मी वा. म्हणे आळंदीला चाललोय. मला ना काय असेल तुझ्याकडे तर दे. म्हणलं आता माझ्याकडे तर नाही सुटे पैसे, मी आळंदीला चाललो. मग 20 रुपयाची नोट होती, ती नोट दिली बर का. मला तोंडावरून हात फिरवला. अय्या. खूप तोंडावरून हात फिरवला. तुझं एवढं कल्याण होणार आहे म्हणे. अरे वा. तो मनापासून करते म्हणे स्वामींचं, असं म्हणता येते. बापरे बघा. मी स्वामींचं करते. हो तेच ना. माझ्या तोंडावरून हात फिरवला. बाई ग. म्हणे 90-95 वर्षाचेच बर का. बापरे. म्हणे अगदी फिरवला. म्हणे तू स्वामींचं एवढं करते, तुझं खूप कल्याण होणार आहे. बाई म्हटलं आज मला काय अगदी. हो ना, साक्षात्कार डायरेक्ट. 2दा साक्षात्कार झाला हो मला. खूप छान ताई, खूप छान. मी शेअर करते हा ताई. हो चालेल मॅडम. तुमचं नाव सांगताय? हा, रजनी नरसाळे, सांगवी. मला माहिती आहे ताई, पण आपल्याला कसं अनुभवात हवं असतं, सांगायचं असेल तर सांगू शकता. रजनी नरसाळे हा. आणि सांगवी पुणे, नवी सांगवी. मी शेअर करते ताई. हो करा. स्वामी समर्थ ताई. हो, श्री स्वामी समर्थ. भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.